ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता शेती जगतामधल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत। अमरावती विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यात अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं पीक घेतलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचा हंगाम हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख परिसरामधील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे। दरम्यान उत्पादन खर्चही न देण्याची परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। इकडे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय। यात अवघं पीक उद्ध्वस्त होत असल्याचं बघायला मिळतंय। दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करत तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी हिंगणघाटने आमदार समीर कुणावारांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याची कपाशी दिलेली आहे। पिकांचे तातडीनं पंचनामे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कुणावार यांनी दिला आहे। जालना जिल्ह्यामध्ये 20 हजारांच्या खर्चामध्ये तब्बल 8 लाखांचं उत्पन्न घेण्याची किमयास सिंधी काळा गावातील एकनाथ मुळे या शेतकऱ्यानं केलेली आहे। त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। यात विक्रमी उत्पन्न घेत पहिल्या वर्षी 2 टन मालाचं उत्पादन घेत 200 रुपये किलोप्रमाणे 4 लाखांचं उत्पन्न मिळवलं होतं आणि त्यात यावर्षी त्यांना या फळाच्या उत्पादनातून हे उत्पन्न मिळणार आहे। 4 वर्षांपूर्वी लागवड केलेल्या द्राक्ष बागेवर खर्च करून सुद्धा उत्पादन मिळत नसल्यानं येवला तालुक्यामधील दौलत बोरनारे या शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे। पाटोद्यामध्ये बोरनारे यांनी 1.5 एकर क्षेत्रामध्ये कर्ज काढत बागेची लागवड केली, मात्र वादळी पावसामुळे ऐन हंगामातच बागांवर बुरशीचं प्रमाण वाढल्यानं द्राक्ष लगडली नाहीत। कर्जाचा डोंगर होत असल्यानं आणि त्यापासून उत्पन्नही मिळत नसल्यानं अखेर दौलत बोरनारे यांनी बागेवर कुऱ्हाड चालवली आहे।